सध्या सोशल मीडियावर एकच हवाय, कोणी सीएम थालापतीच्या स्वॅग वर फिदाय, कोणी धुरंधरच्या ऍक्शनचे स्टेटस ठेवतंय, तर कोणी मेट गालाच्या त्या विचित्र फॅशन वर गप्पा मारतंय। पण या सगळ्या ग्लॅमरला बाजूला सारून सध्या एका मराठमोळ्या चेहऱ्याची का चर्चा होतीये? वयाच्या साठीत लोक रिटायरमेंट प्लॅनिंग करतात, पण हा मराठी गडी समुद्राच्या अथांग लाटांशी भिडून इतिहास रचतोय। द 90s नॅशनल क्रश ते आजचा ग्लोबल फिटनेस आयकॉन या हँडसम हंकने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की मराठी माणसाच्या रक्तातच मैदान गाजवण्याची जिद्द असते। यंगस्टर्सनाही लाजवेल अशी फिटनेस असलेला हा भारताचा आयर्न मॅन, पण वयाच्या साठी त्याने एक अशक्य वाटणारी अचीवमेंट कशी काय केली? काय आहे या अभिनेत्याची रनिंग स्टोरी? पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी तनया। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत। आज आपण बोलतोय एज इज जस्ट अ नंबर हे वाक्य खरं करून दाखवणाऱ्या द वन अँड ओनली मिलिंद सोमण यांच्याबद्दल। मिलिंद सोमण, नाम तो सुना ही होगा। केवळ ग्लॅमरच्या जगात न रमता आपल्या अफलातून स्टॅमिनाच्या जोरावर त्यांनी युरोप ते आफ्रिका असं 15 किलोमीटरचं इम्पॉसिबल वाटणारं अंतर पोहून पार करत संपूर्ण जगाला चकित केलंय। पण तुम्हाला माहितीये का की त्यांचा हा फिटनेसचा प्रवास नक्की कुठून सुरू झाला? फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच ते एक नॅशनल लेवल स्विमर आहेत। बसला ना धक्का? अनेकांना वाटतं की हे सगळं मॉडेलिंग नंतर सुरू झालं, पण नाही। यामागे एक अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे जी तुम्हाला सुद्धा थक्क करेल। जब लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे समझ लो तरक्की कर रहे हो। ग्लासगो मध्ये जन्मलेल्या या मुलाला सुरुवातीला स्वतःची ओळख शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। त्यांचं कुटुंब जेव्हा मुंबईत परतलं तेव्हा फॉरेन ऍक्सेंटमुळे त्यांना बुली केलं जायचं। या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी स्विमिंगचा मार्ग निवडला। वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी स्टेट चॅम्पियन, तर 18व्या वर्षी त्यांनी साऊथ एशियन गेम्स मध्ये भारताला रिप्रेझेंट केलं। सलग 4 वर्ष त्यांनी 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये आपलं नॅशनल चॅम्पियनचं टायटल सुद्धा डिफेंड केलंय। पण मग हा नॅशनल चॅम्पियन मॉडेलिंग मध्ये कसा आला? वयाच्या 23व्या वर्षी एका फोटोशूटला गेले आणि बाहेर पडले ते भारताचा फर्स्ट मेल सुपर मॉडेल बनूनच। आलिशा चिनॉयच्या त्या मेड इन इंडिया गाण्याने तर मिलिंदला रातोरात पॉप कल्चरचा बादशाह बनवलं। असं असूनही ते सुरुवातीपासूनच रनर होते का? ॲब्सोल्युटली नॉट। वयाच्या 37व्या वर्षापर्यंत ते रनिंग पासून कोसो दूर होते। फक्त एका क्युरिओसिटीमुळे त्यांनी मॅरेथॉनसाठी नाव नोंदवलं आणि तिथूनच जो प्रवास सुरू झाला त्याने इतिहास रचला। हा तर फक्त ट्रेलर होता, असली पिक्चर तर 2025 मध्ये पाहायला मिळाला। वयाच्या 50व्या वर्षी मिलिंदनी जगातला सर्वात चॅलेंजिंग आयर्न मॅन हा किताब जिंकला। ही आयर्न मॅन ट्रायथलॉन त्यांनी फक्त 15 तास 19 मिनिटात फत्ते केली। 3.8 किलोमीटर पोहणं, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग, तेही न थांबता। पुढे 2017 मध्ये वयाच्या 51व्या वर्षी त्यांनी अल्ट्रामॅन फ्लोरिडा मध्ये 517 किलोमीटरचा पल्ला गाठला आणि शेवटचे 84 किलोमीटर चक्क बेअरफूट धावून इतिहास रचला। याआधी 2012 मध्ये त्यांनी दिल्ली ते मुंबई हे 1500 किलोमीटरचं अंतर फक्त 30 दिवसात धावून पार केलं होतंच। पण 2026 मध्ये वयाची 60 गाठल्यावर या माणसाने जे केलंय ते ऐकून तुम्ही सुद्धा शॉक व्हाल। 1 मे 2026 ला मिलिंदनी चक्क युरोप ते आफ्रिका म्हणजेच स्पेन ते मोरोक्को हा 15 किलोमीटरचा स्ट्रेट ऑफ जिब्राल्टरचा समुद्र पोहून पार केला आणि त्यांची चर्चा सुरू झाली। तुम्हाला काय वाटतं? वयाच्या 60व्या वर्षी ही अनस्टॉपेबल एनर्जी पाहून मिलिंद सोमण हे खरोखरच ह्युमन आहेत की एखादे सुपर ह्युमन? If I'm eating papaya, I take the skin and I rub it on my face. सनस्क्रीनच्या महागड्या ब्रँड्स ऐवजी चेहऱ्याला
पपईचा साल लावणारे हे मराठमोळे मिलिंद सोमण. अ माउथ फुल ऑफ स्काय मधून टीव्ही डेब्यू ते 4 मोर शॉर्ट्स प्लीज मधून त्यांनी OTT सुद्धा गाजवलंय. फॅन्सना सेल्फी देण्यामागे सुद्धा त्यांचा एक युनिक फंड आहे. आधी पुशअप्स मगच सेल्फी. आहे की नाही जबरदस्त अट. आता मिलिंद सोमण म्हटल्यावर फिमेल फॅन्सची क्रेज तर असणारच, पण त्यांनी याच पॉप्युलॅरिटीचा वापर विमेन एम्पॉवरमेंटसाठी केला. 2012 मध्ये त्यांनी रीमा संघवीन सोबत पिंकेथॉन ही भारतातली सर्वात मोठी महिलांसाठी धावण्याची चळवळ उभी केली. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल जागरूकता या उद्देशाने सुरू झालेल्या या मोहिमेत आज देशभरात 1000हून अधिक अँबॅसेडर्स आहेत. विशेष म्हणजे साडी रन आणि साडी सायकलिंग करणं ही स्टाईल भारतात सर्वात आधी याच पिंकेथॉनने आणली. त्यांची पत्नी अंकिता कोवर हिने इनविन्सिबल विमेन ही भारतातली पहिली विमेन ओनली अल्ट्रा मॅरेथॉन सुरू केली, जिथे महिला चक्क 50 ते 100 किलोमीटर धावून सामाजिक अडथळे मोडीत काढतात. अंकिता स्वतः आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस जिंकणारी पहिली आसामी महिला आहे. अंकिताच्या या जिद्दीला मिलिंदचा सपोर्ट तर आहेच, पण खुद्द मिलिंदच्या या अनस्टॉपेबल ऊर्जेचा खरा स्रोत काय आहे माहितीये? तर त्याचं उत्तर दडलंय मिलिंदच्या 86 वर्षाच्या आईमध्ये, उषा सोमण. आजही या वयात त्या ट्रेकिंग आणि योगासनं करतात. सोमण फॅमिली फक्त 6 पॅक्स साठी धावत नाही, तर ते मेंटल हेल्थ आणि बॉडी पॉझिटिव्हिटीचे खरे ब्रँड अँबॅसेडर आहेत. धावताना योग्य पोश्चर आणि बॅलन्स मिळावा म्हणून हे संपूर्ण कुटुंब बेअरफूट धावण्याला प्राधान्य देतं. मग तो मराठी असो किंवा आजची जेन झी पिढी, मिलिंद सोमण आजही प्रत्येकासाठी एक अल्टिमेट इन्स्पिरेशन आहेत. तुम्हाला काय वाटतं? वयाच्या 60तही मिलिंद सोमण इतके फिट कसे काय असू शकतात? याचं सिक्रेट काय आहे? आणि जर तुम्हाला मिलिंद यांच्या सोबत रनिंगची संधी मिळाली तर तुम्ही सलग किती किलोमीटर धावू शकाल? तुमची उत्तरं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. चला खेळूया.